पालिकेकडून कल्याणीनगर भागातील पबवर अतिक्रमणाची कारवाई आता करण्यात येते आहे। कल्याणीनगर भागातील अनेक पबवर पुणे पालिकेनं हातोडा मारलेला आहे। ही तोडक कारवाई पुणे पालिकेकडून कल्याणीनगर भागातील पबवर केली जाते। अतिक्रमणाचा दाखला देत पुणे महानगरपालिकेने या पबवर आता तोडक कारवाई करायला सुरुवात केली आहे। आपले प्रतिनिधी अभिजित पोते सध्या आपल्या सोबत आहेत। अभिजित, कोणकोणत्या पबवर ही कारवाई होते आणि आणखी किती प्रमाणात ही कारवाई केली जाणार आहे? मनुश्री, पुण्यातील कल्याणीनगर अपघातानंतर पुणे महानगरपालिका देखील अलर्ट मोडवर आलेली पाहायला मिळते। पुण्यातील सगळ्या पब्स आणि बारला महानगरपालिकेने नोटिसा पाठवल्या। त्यासह जे अनधिकृत पब्स आणि बार आहेत त्याच्यावरती कारवाईचा बडगा पुणे महानगरपालिकेकडून उचलला जातोय। ही थेट दृश्य आपण पाहतोय। पुण्यातील कल्याणीनगर भागातील जे क्यू पब आणि बार आहेत त्यावरती महानगरपालिकेकडून जो आहे अतिक्रमणाची कारवाई करण्यात येते आहे। आज सकाळपासून कोरेगाव पार्क असेल, कल्याणीनगर असेल किंवा मुंढवा परिसर असेल, या सगळ्या परिसरातील जे अनधिकृत पब आहेत, जे अनधिकृत बार्स आहेत, या सगळ्यांवरती महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून जे आहे तो कारवाईचा बडगा उचलण्यात येतो। त्या अतिक्रमणाकडून ही सगळं पाडण्यात येते। जे अनधिकृत आहेत, जे पब्स नियमानुसार चालत नाहीत, त्या सगळ्यांना नोटिसा देखील पुणे महानगरपालिकेकडून देण्यात आलेल्या आहेत। जवळपास 6 पब्स वरती जी आहे ती आज सकाळपासून कारवाईचा बडगा पुणे महानगरपालिकेकडून उचलण्यात आलाय। आपल्याला माहिती आहे कल्याणीनगरच्या अपघातानंतर काल कल्याणीनगर भागातील पबवर आता कारवाई करायला सुरुवात झालेली आहे। पुणे महानगरपालिकेकडून ही कारवाई केली जाते आहे।